नमस्कार, मी दीपक पळसुले. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली तर आपत्काळात हा जोडधंदा साथ देतो असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव. धुळे जिल्ह्यातील चंद्रकांत केली हे अशाच शेतकऱ्यांपैकी एक. 2 गायींपासून सुरू झालेल्या त्यांच्या गोठ्यात आज 250 गायी आहेत. महिन्याला थोडे तोडके नाही तर तब्बल 3 लाख रुपये ते मिळवतात. कसे, जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच. धुळे शहराजवळ बिलाडी शिवारात चंद्रकांत केले या प्रगतिशील शेतकऱ्याची 70 एकरांची शेती आहे. शेतीतनं त्यांना काही फारसा फायदा होत नव्हता. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. आज जवळपास 250 गायी त्यांच्या गोठ्यामध्ये आहेत. 1.5 एकर क्षेत्रावरती बंदिस्त आणि मुक्त संचार स्वरूपाचे गोठेही त्यांनी उभारले आहेत. या दुग्ध व्यवसायातनं त्यांना वर्षाला तब्बल 36 लाखांचा निव्वळ नफा होतोय. गायींच्या चारा पाण्यावरती विशेष लक्ष ठेवावं लागतं असं चंद्रकांत केले सांगतात. इथं माझी जवळजवळ 70 एकर जमीन आहे माझ्या कुटुंबाची. त्या जमिनीत निम्म्या जमिनीमध्ये आम्ही गायींचा चारा, त्याच्यामध्ये गजराज गवत, विलायती गवत म्हणजे घास गवत, ऊस, ज्वारी, मक्का असा हिरवा चारा काढत असतो आणि तो गायींना दिला जातो. गायींना ढेप, मकीची चुणी आणि मिनरल्स, जीवनसत्व वगैरे जे कमी पडतात ते त्या मिनरलच्या माध्यमातून दिले जातात. चंद्रकांत केले 15 वर्षांपासून या पूरक व्यवसायामध्ये आहेत. सुरुवातीला 2 गायी होत्या. चारा घरचाच असल्यामुळे चारा खरेदी करण्याचा खर्च काही नव्हता. कालांतरानं 2 गायींच्या संख्येवरनं 4 गायी झाल्या. सुरुवातीच्या कालावधीत यात काही फारसा नफा मिळाला नाही. मात्र तोटा देखील होत नसल्याचं लक्षात आल्यानं दूध व्यवसायात त्यांनी लक्ष केंद्रित केलं. दोन वर्षांनंतर नफा होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला दर दिवशी 2,000 नफा मिळत होता आणि आज या गोठ्यामध्ये 250 दुभती जनावर आहेत तर दिवसाचा नफा पोहोचलाय 10,000 रुपयांवरती. माझ्याकडे सगळ्या लहान मोठ्या जवळजवळ 250 गायी आहेत. त्यातल्या आजच्या घडीला 76 गायी या दुभत्या आहेत. त्याच्यामध्ये 27 गायी जर्सी होस्टिन आहेत, 45 गायी काठेवाडी गीर जातीच्या आहेत आणि 6 म्हशी एवढ्या दुभत्या आहेत. जनावरांच्या आरोग्याच्या काळजीसाठी चंद्रकांत केले यांनी एका डॉक्टरची देखील नेमणूक केली आहे. जनावरांच्या शेणापासून शेणखत आणि गांडूळ खताची निर्मिती केली जाते. तसंच 40 टन क्षमतेच्या टाकीतनं निर्माण होणारा गोबर गॅस शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या घरात वापरला जातो. गोठ्यातील दुभत्या जनावरांचं दूध काढण्यापूर्वी गोठ्यात लावण्यात आलेल्या स्पीकरवर सनईची धून वाजवली जाते. याचा फायदा होतो असं चंद्रकांत केलेंचं म्हणणं आहे. या दुग्ध व्यवसायाचं अर्थशास्त्र ते अगदी साध्या सोप्या पद्धतीनं उलगडून सांगतात. जे साधारण 750 लिटर दूध येतं आणि त्याचे 35,000च्या आसपास मला जे विक्रीतनं पैसे मिळतात त्याच्यातनं 20-25 हजार रुपयापर्यंत मी खर्च करतो. कारण नुसता त्या दुभत्या गायींवर खर्च नसतो, त्या गायींपासून ज्या इतर गायी माझ्या संख्या वाढलेली त्यांचं पण मेंटेनन्स त्याच्यातनं भागून मला साधारण 10,000 रुपये रोजचे याच्यातनं कमीत कमी मिळत असतात. 10,000 रोजचे म्हणजे 3 लाख रुपये महिन्याचे आणि 36 लाख रुपये वर्षाचे मला याच्यातनं प्रॉफिट होतो. आणि हा दुधाचा सांगितला, यानंतर याच्या गायी वाढतायत आणि त्यापुढे ही वासरी, आता समोर वासरी दिसते, ही वासरी
2-2.5 वर्षांनी गाय होणार, तेव्हा हिची किंमत 70-80 हजार 1 लाखापर्यंत जाईल. हा नफा अजून वेगळा. दुष्काळी स्थिती असताना पशुपालक शेतकरी आपली जनावरं विकतो. दुष्काळात आपण जेवण करायचं बंद करतो का, असा प्रश्न चंद्रकांत केले उपस्थित करतात. कठीण काळात दुग्ध व्यवसाय शेतकऱ्याला साथ देतो. थोडं नियोजन आणि थोडी मेहनत केली तर भरभराटीकडेही नेतो. वर्षाला 36 लाख रुपये कमवणाऱ्या शेतकऱ्याचे हे अनुभवाचे बोल आहेत आणि हेच अनुभवाचे बोल इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा देतील अशी आशा. धुळ्याहून संजय सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.